IS पूजा खेडकर यांच्याबद्दल अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। या माहितीमध्ये WhatsApp चॅटबद्दलचे धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे। काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मिळालेल्या माहितीनुसार पूजा खेडकर यांचे WhatsApp चॅट आता व्हायरल होत आहे। त्यांच्या WhatsApp चॅटमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यात असं लिहिले आहे की माझ्या येण्यापूर्वी कार आणि केबलची व्यवस्था करा। पोस्टिंग आधीच पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला असे मेसेज पाठवले होते। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या अहवालात WhatsApp चॅटचाही समावेश आहे। WhatsApp चॅटच्या माध्यमातून पूजा खेडकर यांनी कार, केबिन आणि निवासस्थानाची मागणी केली होती। 3 जून 2024 रोजी पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जॉईन झाल्या होत्या। खेडकर यांच्या बंगल्यात झाकून ठेवण्यात आलेली ऑडी कार पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी वापरत होत्या। या कारवर त्यांनी महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली होती आणि नारंगी रंगाचा दिवा लावला होता। पोलिसांच्या मते हा वाहतूक नियमांचा भंग असून पोलिसांनी 177 अंतर्गत कारवाई करायचं ठरवले। त्यासाठी पुणे पोलीस खेडकर यांच्या बाणेर रस्त्यावरील बंगल्यासमोर आले असता पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला। पुणे पोलिसांनी खेडकर यांना WhatsApp ॲपवर नोटीस पाठवली आहे। ऑडी कारचा उपयोग नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याने तपास करायचा आहे असं सांगत ही गाडी चतुर्शृंगी पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागात जमा करण्यास सांगण्यात आले। पूजा खेडकर यांच्या नावावर तब्बल 17 कोटी रुपयांची संपत्ती आहे। तसंच त्यांनी दिलेल्या OBC नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटवरही संशय व्यक्त केला जात आहे। त्यामुळे पूजा खेडकर चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जाते।